एकीकडे चाळीसगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी विविध संघटनांची मागणी केली आहे, तर दुसरीकडे प्रशासन देखील पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे। मात्र चाळीसगाव तालुक्यातील वडगाव लांबे येथील 2 शेतकऱ्यांनी प्रशासन आत्तापर्यंत पंचनाम्यासाठी त्यांच्याकडे आले नसल्याची खंत व्यक्त केली आहे। अधिकारांसाठी हंसराज पगारे यांचा ग्राउंड रिपोर्ट। नुकसान झालंय आता इथं आपले तलाठी तहसीलदारांचा विषय गेला आहे का? नाही, आजपर्यंत शासनाचे कोणतेही माणसं या जागेवर आलेले नाही शेताची पाहणी करायला, आणि कुठलेही काही कोणी भिडलेलं नाही आजपर्यंत। अजून इथपर्यंत कोणी आलं नाही, कोणीच भिडलेलं नाही। पंचनामा झाला नाही, पंचनामाला सुद्धा कोणी आलेलं नाही। आज 100% नुकसान झाले, डायरेक्ट पूर्ण शेत वाळा गेलेलं आहे, पूर्ण कपाशी म्हणजे राख झालेली पूर्ण गावात। आणि आम्हाला म्हणजे जो खर्च येतो तर जाऊच द्या, पण अक्षरशः आता वाप बी नाही आहे पुढे हंगामचं तयार करण्यासाठी। आणि आता शेतकरी काय करणार बरं? अशी जर अवस्था आहे या दिवसामध्ये, जर शेतकऱ्याला काही कमाई नाही, असं जर साथ येत असेल तर, आणि शासनाचे कोणी माणसं भिडत नसतील तर आम्हाला पर्याय नाही। हे कर्ज झालेलं आहे डोक्यावर, आमच्या मागं तगादा लावतोय पैशान गुंता, बँकेचे कर्ज आहेत। शेवटी शेतकरी काय करणार? फाशी घेण्याशिवाय शेतकरीला पर्याय नाही आहे। आपलं नाव काय दादा? माझं नाव गणेश लुबान पाटील, राहणार वडगाव लांबे। तर दादा, गणेश लुबान पाटील राहणार लांबे वडगाव, चाळीसगाव तालुक्यातील हे गाव आहे। या गावात पुरेपूर या शेतकऱ्याचं नुकसान 100% झालं आहे, आणि प्रशासनाने लवकरात लवकर यांची दखल घ्यावी ही शासनाला विनंती आहे। की आपला जो शेतकरी राजा आहे यांनी आत्महत्या केली नाही पाहिजे। 100% पैसे गुंतवणूक करी, आज त्यांना 1 रुपया देखील फायदा नाही आहे। तर अशा शेतकऱ्याला शासनाने लवकरात लवकर मदत करावी ही विनंती आहे। मी अधिकार आमचा प्रेस रिपोर्टर हंसराज पगारे।